प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा 18 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, हळदी कुंकाचा सीझन असल्यामुळे मला आज खूप जास्ती लेट झालंय, पण रिव्ह्यू देण्याचं मात्र मी चुकवलेलं नाहीये. तर सुरुवातीला आपण बघतोय शुभंकर बयोला सांगत असतात की ते आज हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि सगळं स्कॅनिंगचं वगैरे ते बघणार आहेत हॉस्पिटलवाले, आणि पुढच्या वेळेला तू ये माझ्यासोबत सरू, म्हणजे तुला सगळं काही व्यवस्थित कळेल. आणि त्यांचा हा पॉझिटिव्ह अप्रोच बघून आरवला फार छान वाटत असतं आणि सहज शुभंकर म्हणतात की मला ना असं झालंय, कधी मी माझी प्रॅक्टिस सुरू करतो आणि कधी नाही, आणि तुला मी कंपाऊंडर म्हणून ठेवणार आहे माझ्या दवाखान्यात, चालेल ना तुला? बयोला एवढा आनंद होतो आणि ती तिच्या आईला आणि तिला इमॅजिन करते लहानपणीची, म्हणजे बयो आणि भारती. खूप छान वाटतं प्रेक्षकांनो ते एपिसोड आठवले की. बयो त्यांच्या ऑफरचा हसत हसत स्वीकार करते आणि अर्थातच करणारच ती. तर आता इकडे गौतमी विचार करत असते, तिने ऐकलं हे सगळं की पुढचे सगळे भविष्याचे स्वप्न रंगवणं चाललेत वाटतं, फ्युचर प्लॅनिंग करताय. पण या शुभंकरला काय माहिती, हिची लायकीच नाही आहे कंपाऊंडर होण्याची. बघा बघा स्वप्न ते कधीच पूर्ण होणार नाही आहेत. पण आता पुढे लगेच ती किचनमध्ये गेली आहे गौतमी. तर आता ही सुमन सहज म्हणते, बहिणी मला विश्वासच बसत नाही आहे, तू खरंच इतकं चांगलं काम केलंस का गं? गौतमी आगावसारखा तिला चिमटा घेते. बिचारी सुमन म्हणते, काय गं वहिनी इतक्या जोरात का चिमटा घेतलास? मग गौतमी म्हणते, गप्पा बस ग बावळट कुठली. हा सीन दाखवणं गरजेचा होता का? असो, विशाल बयोला विचारत असो, भेळ खाणार का? बयो हो म्हणते, तसं आम्हीही खाऊ म्हणा, काही हरकत नाही आहे. पण असो, विशाल भेळवाल्याचे पैसे देत असतो तेव्हा बयो म्हणते, सर असं नाही यावेळेला मी पैसे देणार. विशाल म्हणतो, अगं मी देतो ना. तेव्हा बयो म्हणते, असं नाही, मग मग आपण ना तू तू मामी का आम्ही असं काहीतरी म्हणते ती. आम्ही TTMM म्हणतो, पण हिचं तू तू मामी म्हणजे तुमचं तुम्ही आमचं आम्ही असं काहीतरी ती म्हणते. विशाल ते ऐकतो आणि त्याला गंमतच वाटते. तो म्हणतो, तू पण ना सरस्वती, काय गं, बरं ठीक आहे तू दे यावेळेला पैसे. मग बयो पैसे देते भेळवाल्याला आणि मग सहज विशाल विषय काढतो की खरंच तू त्या रमाकांतला आणि त्या गौतमी मॅडमला चांगलाच धडा शिकवला. असं कमाल आहे तुझी सरस्वती, तुला भीती नाही का गं वाटत? म्हणजे ते लोक असे प्लॅनिंग वगैरे करतात आणि तू त्यांचा प्लॅन उधळून लावतेस, मग तुला टेन्शन येत नाही का त्याचं? बयो म्हणते, सर कशाला घाबरायचं त्यांना, माझ्या आईने मला शिकवलं आहे की सत्याची कास कधीच सोडायची नाही आणि काही झालं ना तर नेहमी सत्यच जिंकत असतं. हे मात्र खरं आहे. हा थोडासा त्रास होतो, पण मी लहानपणापासून एकटी राहून आणि खूप काही सहन केलेलं आहे सर. लहानपणापासून ना मी खूप संकट पार केलेली आहे, त्यामुळे यांचे असे बिनबुडाचे मनसुबे उधळायला मला काहीच वाटत नाही. आणि आपण सत्याकडनं आहोत ना, मग कशाला घाबरायचं? बयो क्यूटशी स्माईल देत असते विशालला. तेव्हा विशालच्या मनात विचार येतो, खरंच ग सरस्वती, तुझा हाच जिद्दीपणा आणि तुझं हे असं छान वागणं, म्हणजे सत्याला धरून राहणं, मला हा सगळा तुझा स्वभाव खूप आवडतो. कसं सांगू तुला मी, मला तू खूप आवडतेस. आता तेवढ्यात प्रेक्षकांनो या विशालचा फोन वाजतो आणि तेव्हा इराचा फोन त्याला आलेला असतो. आता बयो पण बघते, तिथे इराचं नाव येते. मग ती सहज विचारते, सर इरा तुम्हाला का कॉल करते? विशाल म्हणतो, मला पण नाही कळते ती मला का कॉल करते, चल जाऊ दे मी बोलेल नंतर तिच्याशी. पण आता तो मनात विचार करतो की हिला सांगून देऊ का सरस्वतीला, कदाचित ती इराला समजून सांगेल एखादे 2 शब्द. पण आता लगेच बयो म्हणते, ही इरा आजकाल अशी वागते ना, का काय वागते अशी कळतच नाही आहे, म्हणजे ड्रेस काय घालून आली आज कॉलेजला, तुम्हाला काही सांगितलं आहे का तिने? विशाल म्हणतो, अगं नाही मला पण काहीच माहिती नाही आहे. बयो मग म्हणते, बरं सर मला खूप उशीर झालाय, मोकल काकू घरी येऊ देणार नाही मला, मी निघते. भेळ पण खाल्ली नाही हो बिचारीने. विशाल म्हणतो, म्हणजे ती गेल्यावर मनातल्या मनात बोलतो, कशी ही सरस्वती, पायाला भिंगरीच असते हिच्या. असो, तर पुढे आपण पाहतोय गौतमी तंतन करत असते, तर दुष्यंतकडे सगळा तिचा राग व्यक्त करत असते. ही दळभद्री बयो आमच्या आयुष्यात आल्यापासून ना खूप नुकसान होत आहे माझं. परवा तर तिने माझं पैशाचंही नुकसान करून ठेवलंय, त्या पप्पू चोराला फितवून टाकलं तिने. आता दुष्यंत म्हणतो, अगं पण मग आता तू काय करणार आहेस? गौतमी म्हणते, काही झालं ना तरी ही दळभद्री काट्टी आमच्या आयुष्यातून गेलीच पाहिजे. आता मी ना असा काही प्लॅन करणार आहे ना की शुभंकर स्वतःहून तिला हाकलून देईल. दुष्यंत म्हणत असतो, अगं पण हे सगळं तू कसं मॅनेज करणार आहे? तेव्हा गौतमी म्हणते, तू बघच आता मी तिला कसं त्या शुभंकरच्या आयुष्यातून काढते. आता तर कंपाऊंडरची जागा देणार आहे म्हणे तो तिला. तिची आईसुद्धा ना त्या कंपाऊंडरच्या जागेमुळेच आमच्या आयुष्यात आली होती. असं बरंच काय काय बोलते ती दुष्यंतला. असो, पण आता इकडे ही अभ्यास करत असते हेतल आणि फोन वाजतो बयोचा. आता बयो येत नाही लवकर, तर ही विचार करते, बघूयात त्या विशालचाच फोन असेल हिला. आता असं म्हणून ती बयोचा फोन उचलणार, तेवढ्यात तिथे बयो जाते आणि तिला अशी खुणवते, काय आहे काय चाललंय तुझं? आता हेतल काहीच बोलत नाही. मग बयो तिचा फोन उचलते, तर शुभंकरांचा फोन असतो. तर बयो सहज म्हणून जाते, बोला बाबा. तर आता एकदम शुभंकर दचकतात, बाबा. लगेच ही
पलटवते तिचं वाक्य आणि म्हणते, इराचे बाबा बोला ना, काय म्हणतात, तुम्ही मला फोन केलात? तर लगेच शुभंकर म्हणतात, अगं हो, उद्या आपल्याला गार्डनमध्ये जायचं आहे ना, म्हणून मी तुला आठवण देण्यासाठी कॉल केला, लवकर ये हं तू सकाळी. तेव्हा बयो म्हणते, हो हो नक्की येईल मी, तुमच्यामुळे मला चांगलं काम करायला मिळतं आहे, तुम्ही गोरगरिबाची सेवा करता आणि मला त्यात तुमची मदत करता येते, हे माझ्यासाठी खूप काही आहे, मी नक्की येईल हं डॉक्टर, तुम्ही नका काळजी करू. आता बयो फोन ठेवते आणि विचार करते, बाबांनी पहिल्यांदा मला फोन केला, बाबा किती पॉझिटिव्ह विचार करायला लागलेत प्रॅक्टिस सुरू केल्यापासून, बाबांचं हे सगळं असंच चाललं पाहिजे असं तिला मनातल्या मनात वाटत असतं. पण आता रमाकांत आणि गौतमीने एक विचित्र प्लॅन आखला आहे. आता तो किती सक्सेसफुल होतो माहीत नाही, पण त्यांनी एक वृद्ध दाम्पत्याला पकडलं आहे आणि रमाकांत त्यांना समजून सांगत असतो की त्या गार्डनमध्ये शुभंकर नावाचे डॉक्टर आहे, तुम्ही त्यांच्याकडून तपासून घ्या, मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ. त्यांना नवल वाटतं की तपासायचे पैसे तुम्ही का देणार? मग रमाकांत म्हणतो, काही कारण आहे त्याला, तुम्हाला ना तिथे सरू नावाची मुलगी मिळेल. मग ही गौतमी म्हणते, तुम्ही बाहेर आल्यावर इरा नावाच्या मुलीला भेटा, मग ती तुम्हाला पैसे देईल. आता हे इतकं खिचडी बोलले ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला अगदी इन शॉर्टमध्ये सांगते. तर यांचा प्लॅन ऐकून त्या आजी म्हणतात, बापरे तुम्ही हे सगळं असं करणार, पण आम्हाला पोलिसांनी पकडलं तर? रमाकांत म्हणतो, पोलिसांपर्यंत जायचा प्रश्नच येणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही आहो ना, आम्ही सगळं काही नीट करू. तर आता लगेच पैसे वगैरे पण दिलेत. आता मला सांगा प्रेक्षकांनो, असं कोणी लगेच तयार होतं का हो असली कामं करायला? माहीत नाही बाबा, माझ्या अनुभवात तर नाही आहे. असो, पण आता रमाकांत म्हणतो, ते लोक गेल्यावर, काय वहिनीनू काय मस्त प्लॅन बनवलात तुम्ही. गौतमी म्हणते, त्याला डोकं लागतं. मग रमाकांत म्हणतो, काय हो वहिनी तुम्ही, पण मग लगेच विचारतो की इराला का घालताय तुम्ही या सगळ्या प्लॅनमध्ये? मग गौतमी म्हणते, आपण केलं असतं, पण आपल्यावर विश्वास नाही आहे ना शुभंकरचा, इरावर जास्ती विश्वास आहे, इराने सांगितलं काही तिच्याबद्दल सरूबद्दल तर त्याला विश्वास बसेल. आता प्रेक्षकांना तुम्हाला आतापर्यंत यांचा प्लॅन कळला नसेल, मलाही नव्हता कळला, तर आता पुढे बघा, मी व्यवस्थित सांगते तुम्हाला. इराला जेव्हा ही एक्सप्लेन करते ना गौतमी, तेव्हा आता हे घरी आलेत. आता बयोला झाडताना बघून गौतमी ओरडते तिच्यावर, जा ग कॉफी कर. बयो म्हणत असते, एवढा कचरा काढते आणि मग करते कॉफी तुमच्यासाठी. पण गौतमी मुद्दाम म्हणते, का ग तुला सांगितलेलं काम करता येत नाही का? तुला कामासाठीच ठेवलं आहे ना इथे, पैसे देते ना मी त्याचे. मग बयो म्हणते, हो पण मी कचरा काढून झाल्यावर तुम्हाला कॉफी देते, नाहीतर मग आत्याला सांगते. पण गौतमी मी मुद्दाम तिला म्हणत असते, सांगितलं ना तुला, जा कॉफी कर. मग आता बयो म्हणते, मला माहिती आहे तुम्ही हे मुद्दाम करताय ना, मला बाबासोबत गार्डनमध्ये जाता नाही आलं पाहिजे म्हणून, पण तुमचे मनसुबे मी आता उधळून लावलेत, त्यामुळे तुम्ही आता विचार पण करू नका असं काहीतरी मध्ये अडचण आणायची म्हणून. तेवढ्यात तिथे शुभंकर येतात आणि म्हणतात, चल ग सरू, आलीस ना तू? बयो म्हणते, हो अहो आता इराच्याही तेच म्हणत होत्या की तुम्हाला उशीर होत असेल गार्डनमध्ये जायला, मी एवढा कचरा काढते आणि आलेच, 5 मिनिटात तुम्ही पुढे व्हा डॉक्टर. शुभंकर ठीक आहे असं म्हणतात आणि पुढे जातात. बयो आणि शुभंकर गेल्यानंतर रमाकांत हळूच गौतमीला विचारतो, कशाला तुम्ही तिला कॉफी बिफी करायला सांगत होत्या? आणखीन वेळ लागला असता ना, ती जितक्या लवकर गेली तितक्या लवकर आपला प्लॅन वर्क होईल ना. गौतमी म्हणते, अहो तुम्हाला काही कळतं का? मी जर तिला घाई केली असती तर तिला डाऊट नसता आला का? आधीच खूप शातीर पोरगी आहे ती. रमाकांत म्हणतो, हो हो लहानपणापासून अगदी तशीच आहे ती. मग गौतमी म्हणते, माझं तुमच्यासारखं नाही आहे, घेतली सुरी घातली उरी, माझं कसं सगळं प्लॅनिंगनी ठरलेलं असतं. आता बघा कसं तिच्या तोंडचं पाणी पळवते मी, आणि शुभंकर स्वतःहून तिला हकलून लावेल घराच्या बाहेर. मग आता हे इराच्या खोलीत आलेत इराला प्लॅन समजून सांगायला. इरा पुन्हा एकदा पंजाबी ड्रेस घालून निघालेली असते. गौतमी तिला म्हणते, काय ग बेबी, काय चाललंय तुझं, कसला अवतार करून ठेवते तू, मम्माला सांगणार नाहीस का? आता इरा म्हणते, काय ग मम्मा, सकाळी सकाळी मला बोर करू नकोस, तुम्ही माझ्या रूममध्ये कशाला आलात ते सांगा. आता गौतमी म्हणते, अगं माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे, त्या दळभद्रीला आपल्या घरातून हकलवून लावण्याचा कायमचं. इरा म्हणते, म्हणजे कसला प्लॅन? तर आता गौतमी म्हणते, अगं मी एक मस्त फुलप्रूफ प्लॅन तयार केला आहे, तो फक्त तुला डिरेक्ट करायचा आहे. हे बघ, आम्ही 2 म्हातारी आहेत, म्हणजे एक नवरा बायको आहे, त्यांना पैसे दिलेत, आता ते तुझ्या बाबांकडे चेक करायलाच जातील आणि मग तुझा बाबा नेहमीप्रमाणे त्यांना टेस्ट सांगेल आणि मग सरूकडे ते जातील, सरूला विचारतील टेस्ट कुठे करायचे, काय करायचे. तर आता ते जेव्हा टेस्टसाठी सरूकडे पैसे देतील ना, तर तुला फक्त असं प्रेझेंट करायचे की बाबांच्या, म्हणजे तुझ्या बाबांच्या अपरोक्ष ती सरू पैसे घेते, म्हणजे तुझा बाबा तिला आपसुकच हकलून लावेल कायमचं त्याच्या आयुष्यातून, आणि या सगळ्याचं आपण व्हिडिओ शूटिंग करूयात आणि ते शुभंकरला दाखवूयात. मग इरा म्हणते, खरंच असा प्लॅन आहे, काय सांगतेस मम्मा? मग लगेच गौतमी म्हणते, तू रेडी आहेस ना मग हे सगळं करायला? तर लगेच ही इरा म्हणते, हो मम्मा, मला बरेच हिशोब चुकते करायचे आहेत या भिकारडी करणं. आणि मग इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. मग पुढे आपण बघतोय यांची प्लॅनिंगची तयारी सुरू झाली आहे. गौतमी इराला म्हणते, रेडी आहेस ना इरा? आता शुभंकरांनी चेक केलं आहे त्या दाम्पत्यांना आणि टेस्ट सांगितली आहे, म्हणून ते दाम्पत्य आधी इराला भेटतात
आणि मग बयोला जाऊन भेटतात. तर बयोला ते जेव्हा काही पैसे देत असतात टेस्टसाठी, तेव्हा ही इरा मुद्दाम शूटिंग काढते आणि हे आता सगळं शुभमकरांकडे ते प्रेझेंट करणार आहेत. बापरे! बराच खिचडा प्लॅन आहे यांचा. असो, तर प्रेक्षकांनो, दिलाय तुम्हाला रिव्ह्यू न चुकता प्लीज लाईक करायला विसरू नका. एवढं सगळं सांगणं म्हणजे खरंच खूप एफर्ट लागतात. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा मला कायमच सपोर्ट मिळत आलाय, त्यामुळे मी खरंच तुमची खूप आभारी आहे. तर आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.